मुच्छड खेळायला का नाही म्हटलं पण तू? नाही नाही आपल्यात नाही कॉन्फिडन्स आता लवकर आउट होतो आज नको खरंच सांगतोय. ए कमळ्या तू ना गाडी झोपून बिपून नाही आणलं का? अरे ती मागची सीट पाड म्हणून सांगितलं होतं ना तुला. पाडली होती त्यांनी पण तो झुंग झुंग चालवत होता म्हणून मीच जागसूत होतो जरा. बरं जा यांच्या नाश्त्याचं बघा आणि त्या सरूला चहा पण सांग. हा बोला. हे अचानक एका म्हातारीने चिठ्ठी दिली, तुझी माणसं लगेच घरी आली, चला निघायचंय. मी घरी सांगितलं पण नाही शर्मिलाला, माहितीये तसं चालूय. ए मुच्छड एकदा आईला घेऊन ये ना इकडं. मला काही येड लागले काय? का तू शर्मिला एकत्र माझा खून कराल तुम्ही ना. बर बोल कशाला माझी आठवण आली होती तुला? हे असं इथे सांगू? अरे मग काय दिल्लीला जायचं का लाल किल्ल्यावर खलबत्ता करायला? अरे आपलीच माणसं तिथं सगळी. बोल. तू आधी मला सांगता येईल तुझं काय चाललंय? तू मुंबईत होतीस मग तिथून गायब झाली, तू इथे आलीस. मी गेलो होतो तुझ्या अड्ड्यावर, एकदम सुनसान पडलंय का सगळं? हा कळलं मला तू गेला होता तिकडे म्हणून. ती तुझी चिमणी ती कोण? दमदाडे. हा ती तर पार अमरावतीला जाऊन आली म्हणे मला भेटायला. मीच पाठवलं. पण तुला माझी एवढी याद का आली? भोसलेल्या ताईची याद काय येईल बरं? किलवर गँग. चल आज जाऊन बोलू. नाही नाही एक मिनिट म्हणजे रेफरी नावाचा कोणी असा माणूसच नाहीये. म्हणजे हे असंच तुम्ही मनाला येईल तसं बोललात? हो सर. काय हो सर मग मी दुसरं काय करणार होते? म्हणजे माझ्या जागी तुम्ही असतात तरी तुम्ही हेच केलं असतं नाही का? 2 सायकोपॅथ्सनी तुम्हाला पकडून ठेवलंय, ते तुम्हाला टॉर्चर करतायत आणि असं म्हणतायत की काहीतरी सांगा त्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून सोडणार नाही. मग अशा वेळी माणूस काय करतो? जे मनाला येईल तेच बोलतो ना. तसंच मी केलं सर. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, दॅट्स इट. ओके. म्हणजे सर मी जर कुणाचं प्रॉपर नाव सांगितलं असतं, म्हणजे समजा तुमचं, माझं कशाला? नाही म्हणजे मी तुमचं जर भूषण शेरेकर असं मी नाव सांगितलं असतं तर ते शोधू शकले असते की नाही? मग ते खरं आहे का खोटं आहे हे सगळं त्यांना कळलं असतं. मी खोटं बोलते हे त्यांना कळलं असतं. म्हणून मी असं कुणाचं नाव नाही घेतलं. मी रेफरी असं फक्त त्यांना सांगितलं. मग ते आता मला सांगा की हां फक्त फायदा आहे आणि ते ह्युमन ट्रॅफिकिंगचं जे काही आहे चेन त्याचं काय? त्याच्याबद्दल काय? सर तसं काहीच नाही आहे. ते वैजयंती चौगुलेंनी केसच्या वेळेला कोर्टात हेच सगळं सांगितलं होतं ना, ते मला आठवलं म्हणून मी त्यांच्यासमोर हे बोलले. म्हणून त्यांचा माझ्यावर विश्वास बसला आणि त्यांनी मला सोडलं आणि म्हणून मी आता जिवंत आहे. सर मी एक ॲप चालवते आणि इट्स अ ब्रिलियंट ॲप. मला पैसे मिळतात, लोकांना पैसे मिळतात. आता काही काही लोक होतात ॲडिक्ट, त्याला मी काय करू? मग तरी सुद्धा तुम्ही आणि ते सायकोपॅथ माझ्या मागे का लागताय? माझ्या पण कानावर आलंय का किलवर गँग परत डोसकावर काढून राहिली म्हणून. अरे म्हणून तर मी जेलमधून सुटल्यावर गेले नाही ना डायरेक्ट मुंबईला. तुला असं वाटतं का तुझ्या जीवाला धोका आहे? नाही रे, आता आमच्या धंद्याचं कसं आहे भोसले, जोर काही गरज पडत नाही ना तोपर्यंत जिओ और जीने दो असं चालतंय बघ. पण एकानं जर का काटाकाटी केली की मग दुसरा पण करतो. पण या किलवर गँगचं तसं नाहीये. आता धंद्याचा उसूल बदलला भोसले. या किलवर गँगला आहे ना सगळा धंदा स्वतःलाच पाहिजे आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी त्यांची नुसती हाजी करायची. आणि आम्ही काय इतकी वर्ष नुसती कापड धुत बसलो होतो का काय? या किलवरला पण ना त्याच्या धंद्यात कोणीच नाही पाहिजे. आणि आला कोणी का टपकावलाच म्हणून समज त्याने. एकदा माझ्यावर पण जेलमध्ये अटेम्प्ट झाला होता, पण मी शातीर दिमाग म्हणून लगेच सटकले तिकडून. आठवतंय ना? म्हणजे अरे माझा सख्खा भाऊ नाही मला टपकवू शकला, तिथे हे कोण टपकवणार मला? विषयच नाही. नाही म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे काय भीती नाही, पण जस्ट प्रिकॉशन. नाही तर कॅरम खेळायला बोलवलंय का? ए भोसले, अरे वाळवंटात पण कधी कधी पाणी दिसतंय. ऐका नाही म्हणजे नाही कळलं? चल तुला भेटवते कुणाला तरी. चल अगं कुणाला ते तर सांग. चल
मला एक त्याआधी सांगा की तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही बोललात ते सगळंचं सगळं खोटं आहे. अहो सर, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बोलवून ते चौकशीसाठी तेच तेच परत परत विचारता, तसं नका ना करू. मी सांगते ना, ते सगळं खोटं आहे. डिफेन्स मेकॅनिझम होता तो फक्त माझा. ओके. अजून काही विचारणार आहात की झालं आता? नाही नाही, काही नाही, काही हां. नाही. तुम्ही जे बोललात ते सगळं क्लिअरलीच बोललात ना. आता काय? मग एम आय अंडर अरेस्ट? नाही नाही, आता तुम्ही विक्टीम आहात, तुम्हाला कशाला अरेस्ट नाही करू शकत तो तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू. एक रिक्वेस्ट आहे मॅडम, कुठेही बाहेर जायचं असेल तर प्लीज आम्हाला विचारून जा. म्हणजे काय, मी कुठेच नाही जायचं? नाही नाही, बाहेर म्हणजे इथे बाहेर जाण्याबद्दल नाही. नाक्यावर जाऊ शकता तुम्ही राज्याच्या बाहेर, देशाच्या बाहेर नाही जाऊ शकत असं म्हणायचं होतं मला. चौकशी चालू आहे ना, तुम्हीच म्हणालात ना चौकशी चालू आहे, तसं आम्हाला विचारून. पण शक्यतो नकाच न जाऊ, ट्राय करा. प्रेशर असतं, इलाज नाही आहे दुसरं, तुम्हाला कधीही बोलवावं लागू शकतं. ऑल राईट मिस्टर शेरेकर. काय पोलीस आमच्याशी कसंही वागले तरी आम्ही त्यांच्याशी कॉपरेट करायचंच असतं आणि आम्ही सगळे रूल्स फॉलो करायचेच असतात. ठीक आहे, आय डू इट. फाईन. ठीक आहे, यू टेक गुड रेस्ट. गेट वेल सून. यातलं काही हवंय तुम्हाला इथे? नाही. हां नाही. शुअर? शुअर. घ्या नंतर. ओके मॅडम, थँक्यू. उगा वेळ वाया नको घालू ताई, काय सांग ना. अरे मुच्छर दम धरणं जरा, सांगते ना. ए चिकणे, कोण आलंय बघ? पण मग आता काय करू मी? म्हणजे त्यांचा फोन यायला लागलाय कर्ज घ्या म्हणून. अरे ते येणारच, आणि आता तर वाढत जाणार. जास्तीत जास्त चांगल्या ऑफर्स आणि व्याजाचे दर सांगण्यासाठी तुला कॉल करणार ते. ते तर आधी पण सांगायचे. अरे सांगायला काय, आकडे असे काही सांगतील ना, पण प्रत्यक्षात तुला देणार आहे का? नाही. नाही, तू एक काम कर, आता काहीच करू नको. भोसले सर जोपर्यंत तुला पुढच्या इन्स्ट्रक्शन्स देत नाहीत तोपर्यंत तू काहीच करू नकोस. चालेल, मग येतो मी दादा. चला मॅडम. सूर्या, रेफरी बद्दल ऐकलंस का कधी? रेफरी? तुझ्या दादाकडून वगैरे? नाही, म्हणजे कधी गेम मधल्या रेफरी माहिती आहे, पण असं नाव नाही ऐकलं. अरे बाबा सूर्या, जा तू. आता ही काय पण विचारायला लागली तुला. जा. चालेल, चल दादा. मॅडम येतो. डिपार्टमेंट हे रेफरी काय? जसं कोणीतरी किलवर आहे तसं आता रेफरी आहे. ए, तुला कोणतरी भेटायला आलाय. मला? कोण? मोठ्या साहेबांची परमिशन आहे. अहो पण रॉबिन, सानिया चौगुले उर्फ गंधाली पटवर्धन. काही नाही, मी फक्त बघायला आली. तू मला जेव्हा टॉर्चर करत होतीस ना, तेव्हा एकेका सेकंदाला मी ही सिच्युएशन इमॅजिन करत होते. सानिया, अगं तुझ्या बापाला अक्कल नाहीच आहे, पण तुला अक्कल आहे असं मला वाटत होतं. होल्ड, चिल. आता तू अडकलीयस. या सगळ्याचा काही उपयोग नाहीये. शांत राहा. आणि आता जेव्हा तू जेलमध्ये जाशील ना, म्हणजे काही वर्षांसाठी जेलमध्ये जाशील ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. तू मला जेवढं टॉर्चर केलंस ना, त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त तुला रोज टॉर्चर केलं जाणार आहे. अँड आय एम टेलिंग यू, आय विल बी सो हॅपी. तुझं माइंड, ब्रेन, बॉडी सगळ्याच्या चिंध्या चिंध्या होणार आहेत सानिया. रोज दिवसात मिनिमम 100 वेळा सॉरी म्हणशील तुम्हाला. ट्रस्ट मी. बाय. अरे हो, बाय द वे, हे सांगायला आले होते खरं तर मी. ज्यासाठी हे सगळं केलं होतंस ना, त्याचा काहीच उपयोग नाही झालेला. कारण मी पोलिसांना असं स्टेटमेंट दिलंय की मी त्या व्हिडिओमध्ये जे काही बोलले ते सगळं खोटं होतं.
फक्त फायदा ॲप कुणालाही लोन देत नाही. ह्युमन ट्रॅफिकिंग चेनशी आमचा काहीही संबंध नाही. व्हेनेझुएलाला कुणालाही पाठवलं जात नाही. आणि रेफरी असं तर कुणीच नाहीये. आता फक्त तू, तुझा बाप आणि जेल एवढंच आहे. गो टू हेल. आणि नरकातल्या तुझ्या प्रत्येक दिवसासाठी ऑल द बेस्ट. बाय. एन्जॉय. रॉबिन! रॉबिन, तू नाही सुटणार आहे त्यातून! रॉबिन! अरे असे चुकलेले फकीर येतात ताईकडे अधूनमधून. मी जेलातून सुटायच्या 4-5 दिवस आधी ही माझ्या मुंबईच्या पोरांना सापडली. माझ्या दारात येऊन पडली होती बेशुद्ध. मी त्या सावनी मिरजकरच्या वेळी भेटले होते ना हिला, म्हणून मग माझ्या पोरांनी आत घेतलं हिला. अरे बोलायची हुशारी यायला पण 2 दिवस लागले हिला. आणि तेवढ्यात मी जेलमधनं सुटले. मग माझ्या पोरांनी हिचा फोटो पाठवला होता मला. मी म्हणलं अरे या चिकनीला तर मी ओळखते. मग काय घेऊन आले हिला इकडं. तर इथं आल्यावर ही काय म्हणली मला, तुझ्याशी बोलायचंय म्हणून मग तुला इथं बोलवलं. आता बोला काय बोलायचं ते दोघांना. मला लई काम आहेत. काय काय चमत्कार आहे मॅडम, काय म्हणजे? चमत्कार आहे माझं आयुष्य भोसले. इट्स अ जोक. पिक्चर बनू शकतो आयुष्यावर. साटम साहेबांना माहिती आहे नाही नाही, त्याला माहिती नाही आणि त्याला कळलंही नाही पाहिजे. का? ही जी काय परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे ना ती त्याच्यामुळेच आहे. त्याला कळलं मी इथे तर खून करेल तो माझा. अँड यू हॅपी अबाउट इट? खरंच? हो, अगदी खरं. तर रॉबिन, एखादी आपली जवळची व्यक्ती गायब झाली आणि परत आली तर आनंद होणारच ना. आणि मी आकाश पाताळ एक केलं होतं तुला शोधण्यासाठी, कारण तू महत्वाची आहे सगळं आमच्यासाठी. नाही सर, मी नाही. फक्त फायदा ॲप. हां हां हां, हे बघ, तुझ्यामुळेच फक्त फायदा ॲप आहे हे मला मान्यच आहे रॉबिन. आणि तसंही आपल्याला अजून खूप काम करायचं आहे एकत्र. तसं तर मी माझी लॉयल्टी प्रूव्ह केली आहे सर, नाही का? शेवटच्या क्षणापर्यंत कुठेही मी तुमचं नाव घेतलं नाही. ते जॉईंट कमिशनर आले होते शेरेकर, मी त्यांनाही सांगितलं. मी चौगुलेंशी जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. त्यांनी मला प्रेशराईज केलं म्हणून मी बोलले असं सांगितलं मी. नाही नाही, तू तशी हुशार आहेस हे मला माहितीच आहे अगं. खूप कौतुक करताय सर आज तुम्ही माझं. आय एम ग्लॅड. आता माझं थोडं कामही करा. 100 crore आणि मला USA ला पाठवायचं. सगळं होणार. जे जे आहे ते सगळं तुला अगदी घरपोच मिळणार, होम डिलिव्हरी, आणि तेही अगदी वेळेत. इनफॅक्ट आत्ताच तू जे जे काही डिझर्व करतेस ना ते सगळं तुझ्या घराच्या दारात हजर आहे. What? मी मनोरुग्ण नाहीये भोसले, कधीच नव्हते. सुहास साटमने मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला कारण मी त्याच्यासाठी थ्रेट झाले होते. तुम्ही एकेकाळी होतं आमचं प्रेम. लग्न करणार होतो, स्वप्न बघितली होती. नाता तसं नाही. त्याला भीती आहे की मी त्याचं खरं रूप लोकांसमोर आणेन. कोण लोक आहेत पण? तुम्ही, मीडिया, जनता, सगळेच. मला सांगा भोसले, तुम्ही आर्यनला इतकं शोधलं, का सापडला नाही तुम्हाला? नाही, सापडला नाही असं नाही मॅडम. डिपार्टमेंट व्यवस्थितच काम करत होतं, पण विषय असा झाला की आमच्यातलाच एक उंदीर निघाला जो हे सगळं पोखरत होता. किडनॅपरला आधीच इन्फॉर्मेशन मिळत होती, तो त्याचे प्लॅन्स चेंज करत होता, म्हणून तो सापडला नाही. आणि उंदराला मांजर साक्ष होती. भोसले, तुम्हाला आर्यन साटम सापडला नाही कारण तुम्ही त्याला जगभर शोधलं, पण एका ठिकाणी कधीच शोधलं नाही. सुहास साटमच्या घराच्या बेसमेंटमध्ये.
आर्यन साटम किमान 6 ते 7 महिने सुहास साटमच्या घराच्या बेसमेंटमध्ये होता. नाही मग हे तुम्ही मला आधी का नाही सांगितले? कारण तेव्हा मला ते माहीत नव्हतं भोसले. ज्या क्षणी मला ते कळलं मी तुम्हाला सांगितलं. आठवतंय का तुम्हाला मी सांगितलं होतं बेसमेंट बद्दल? तो वॉश बेसिनच्या शेजारी असं एक कपाट आहे. अशी मागची बाजू त्याची अशी निसटली. मी तो दरवाजासारखं उघडलं आणि हे सगळं असा हा रस्ता प्रॉपर बेसमेंट मध्ये जातो. तेव्हा मी ते सुहासला पण सांगितलं आणि तेव्हापासून मी त्याच्यासाठी थ्रेट झाले. आणि आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार. आर्यन साटमचा खून खुद्द सुहास साटमने केलाय. एकदा तो हे बोललाय माझ्यासमोर. सुहास साटमला त्याची पब्लिक इमेज फार महत्वाची आणि त्यात तो एक पॉवर हंग्री माणूस आणि ते जपण्यासाठी तो काहीही करू शकतो. मला वेडं ठरवू शकतो, स्वतःच्या मुलाचा खून करू शकतो. त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तो उडवतो. कोण आहेस तू? कोण आहेस तू? साटमनी पाठवलं तुला? तू माझ्या जवळ येऊ नको. तू ऑल द बेस्ट रॉबिन. सर थँक्यू. सी यू सून. थँक्यू व्हेरी मच. मी एवढी घाबर. थँक्यू सर. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मी तुम्हाला सांगितलं होतं भोसले, मी त्याच्या घराच्या बेसमेंटमध्ये गेले होते म्हणून. हो मॅडम, मी स्वतः पण ते बेसमेंट बघितलं होतं ना. करेक्ट. पण मी जेव्हा ते बेसमेंट पाहिलं तेव्हा तिथे आर्यनने काढलेलं एक चित्र होतं त्याच्या आईचं. आणि नंतर आय डोंट नो, म्हणजे कदाचित सुहासने रंगबिंग मारून ते सगळं पुसून टाकलं. बेसिकली त्यांनी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तरी ठरवलंच, कारण त्याला माझी क्रेडिबिलिटी घालवायची होती. लोकांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणे अशी त्याची इच्छा होती. मला हेच कळत नाही, हा मास्कवाला माणूस नेमका येतोय कुठून, जातोय कुठून? सांगा, हा मास्क कोणी नेला बरं तुमच्याकडून? काही दिवसापूर्वी एक बाई आली होती. ही बाई होती? साहेब, हीच बाई होती. ह्यात नंतर त्यांनी तुम्हाला इन्व्हॉल्व केलं आणि तुमचं बरोबर होतं. म्हणजे तुम्हाला जे डोळ्यांना दिसलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. त्या दुकानदाराने सुद्धा सुहासच्या सांगण्यावरूनच तुम्हाला सांगितलं असणार की तो मास्क मी स्वतः तिथे जाऊन विकत घेतला. स्वतःची ट्रेल पुसण्यात सुहास एकदम माहिर आहे. तो विक्रम वगैरे त्याची माणसं आहेत ना, ती 24 तास हीच कामं करतात, ट्रेल पुसून टाकायची. त्यात ते जोशी डॉक्टर, त्यांनी तर मला ओव्हरडोस देऊन वेडच केलं होतं. आयुष्यभर तिथे खितपत पडले असते मी भोसले. पण एक दिवशी मी हिम्मत एकत्र केली आणि तिथून पळून गेले. माझ्या अंगावरचे कपडे सोडले तर माझ्याकडे दुसरं काही नव्हतं भोसले. पैसे नव्हते, डॉक्युमेंट्स नव्हते, पासपोर्ट नव्हता, काहीही नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स पण नव्हता. कशी बशी मी तिथून पळाली. मग मी विचार केला की माझी बहीण राहते US ला, मी तिथे जाईन. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मग विचार केला की माझे एक कझन राहते सुरतला,
तिच्याकडे जाईन. पण रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्याची ताकद माझ्यात नव्हती भोसले. माझ्या मनात सतत भीती होती की त्याची माणसं माझ्या मागावर आहेत. इनफॅक्ट भोसले, मी एकदा तुमच्या घराजवळ पण आले. मी तुम्हाला पाहिलं पण, आणि